तर मित्रांनो गडबड करू नका, गोंधळ करू नका, लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम मी. कारण याचा जो कार्यक्रम आहे तो आपला अलाइट मोशन मध्ये होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ एकदम असा विषाहार्ड होणार आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याजवळ अलाइट मोशन असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक काम करा, कारण व्हिडिओला दिवसात आलाय तुम्हाला माहित नसेल की अलाइट मोशन कुठं भेटतंय, काय विषय आहे, तर तुम्हाला काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला आपलं अलाइट मोशन भेटून जाईल आणि सर्व मटेरियल सुद्धा व्हिडिओच्या आधीच भेटतं. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. पण तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे सांगायचं एवढंच आहे की तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो करून एक मेसेज करा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढूया. तर चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. चला व्हिडिओला एक लाईक करून टाका, व्हिडिओला चालू करूया. तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे. जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू, माझा रंग तू घे तुझा रंग म्हणाले. नाही मी कोणाचा आहे तुझा, सांगतो मी खरे खरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे. जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू, माझा रंग तू घे तुझा रंग म्हणाले. नमस्कार रे माझ्या भावा. आता कसं आहे, अलाइट मोशनला व्हिडिओ बनवायचं, त्यामुळे अलाइट मोशनला ओपन करायचं आणि ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटतं. एकदम विषय हार्ड आहे, मोड आहे, विषय हार्ड आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जावा टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. आता त्याच्यानंतर काय करायचं, बीटमार्क, शेक इफेक्ट आणि मटेरियल इम्पोर्ट करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये एकदम फ्री आहे आणि फ्री असल्यामुळं लगेच एक लाईक ठोका आणि व्हिडिओला, म्हणजे एखादी कमेंट, सबस्क्राईब सगळं करून टाका. हे अशा पद्धतीचं बीटमार्क आहे. अशा पद्धतीनं बीटमार्क ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एकदम सोपा विषय आहे, किंवा म्हणजे काय ते जरा बीटमार्क थोडा विषय हार्ड झाला आहे, एवढं करून घ्या, काही विषय नाही. ओके, आता एवढं नंतर काय करायचं, हे जे ग्रुप दिसतात काय एकदम सोपा विषय, हे जे ग्रुप दिसते ग्रुपवरती क्लिक करायचे आणि सिंपल एडिट ग्रुपमध्ये क्लिक करायचे. हे अशा पद्धतीने विषय दिसून जाईल. मग काय करा, एकदम स्टार्टिंगला या अशा पद्धतीने आणि सिम्पली प्लसवरती क्लिक करा, नंतर मीडियावरती क्लिक करा आणि हे अशा पद्धतीने जे काय आहे ते आहे आपलं मटेरियल. ओके, सिंपल प्रोसेस आहे. जस्ट तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने लास्टपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे आणि या फोटोला काय करा, अशा पद्धतीने खाली ओढा आणि नंतर संपला विषय. एवढंच करा, जास्त काही करायची गरज नाही. जर कमी जास्त काय होत असेल, सिंपल आहे, फोटोवरती क्लिक करा आणि 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्या. संपला विषय. एवढंच करा, जास्त काही करायचं नाही. सिम्पली बॅक यायचं. हे अशा पद्धतीने बघू शकता, मग होऊन जातं. आता याच्यामध्ये हा असा विषय झाला आहे, ह्याला करणं सुद्धा एकदम सोपं आहे. कसं करायचं मी सांगतोय तुम्हाला. काय करायचं आहे माहिती आहे काय, हे जो आपलं ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, सिंपल 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं. संपला विषय. एवढंच करा. हे थोडा विषय राहिला असेल तेवढं समजून घ्या. थोडं काय होत असेल मोबाईल ट्रान्सफर आणखीन थोडं मोठं करा. संपला विषय. ओके, एवढं करून घ्या. थोडा विषय तुम्हाला करून देताना विषय राहिला आहे, जस्ट नावच एडिट केला मी तुम्हाला दिला. ओके, या अशापर्यंत थोडं राहिलं, तुम्ही तेवढं करून घ्या. ओके, सिम्पली अशा 3 डॉटवरती क्लिक करा, फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्या सगळ्याला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने फोटो आहे तर लावून घ्या. हे आहेत काय 8 ग्रुप, त्याच्यामुळे तुम्ही फोटो तर लावून घ्या. ठीक आहे. हां, ओके, तर तुम्ही ते बघू शकता, हे सगळं व्यवस्थित मी फोटोला लावून घेतलो आहे. आता एवढं नंतर काय करायचं, जिथं आपली ग्रुप संपतात काय तिथे यायचं, सिम्पली प्लसवर क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि जे आपले फोटो आहेत वळीनं सगळे फोटो लावावर 3 डॉटवरती क्लिक करा आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्या. सिम्पल आहे, एवढाच विषय करायचं, जास्त काही करायचं नाही. आणि सगळे फोटो जे आहे ते बीटमार्कप्रमाणे लावून घ्या. ठीक आहे, मी सुद्धा लावून घेतो, तुम्ही सुद्धा लावून घ्या. ओके, तर मी लास्टपर्यंत फोटो लावून घेतलो आहे. आता सिम्पली काय करा, जिथून आपण हे मोठे फोटो लावले तिथे यायचं आहे. अशा पद्धतीने सिम्पली प्लसवर क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि ही जी आपली आहे ब्लॅक शॅडो PNG ॲड करा, लास्टपर्यंत या. मोबाईल ट्रान्सफरमध्ये जाऊन थोडं मोठं करा. ओके, अशा पद्धतीने मोबाईल ट्रान्सफर हो येत आहे खाली कोपऱ्यात, ह्याच्यावरती क्लिक करून थोडं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं मोठं करायचं. सिम्पल. ओके, बॅक या. नंतर आपण हे जिथं लावलं सिम्पली तिथे येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. हा जे आपला PNG आहे ह्या PNGला ॲड करून सिम्पली अशा पद्धतीने PNG लास्टपर्यंत ओढा, मोबाईल ट्रान्सफरमध्ये या आणि PNGला खाली अशा पद्धतीने ओढा आणि सिम्पली थोडं मोठं करा आणि अशा पद्धतीने इथं सेट करा. ठीक आहे. ओके, संपला विषय. एवढंसं करायचं आहे आणि एवढंसं झाल्यानंतर व्हिडिओला काय करायचं आहे, एक्सपोर्ट करायचं नाही आहे, याच्यामध्ये इफेक्ट लावायचं आहे. त्यासाठी काय करा, सिम्पली अशा पद्धतीने बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं. शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर असं जो आपला पहिला इफेक्ट आहे, पहिला फोटो, त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली अशा पद्धतीने बॅक येऊन बीटमार्क ओपन करायचं आणि मग त्याच्यानंतर काय करायचं,
हे बघू शकताय हे अशा पद्धतीने 4 छोटे फोटो आहेत काय 1 2 3 4 या 4 फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट करायचं आहे. या 4 फोटोवरती हा इफेक्ट लावायचा आहे. बघू शकता एकदम सोपं आहे. अशा पद्धतीने इफेक्ट लावून घ्या आणि मग तेवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, इथून अशा पद्धतीने बॅक यायचं आहे आणि परत चेक इफेक्ट ओपन करायचं आहे. जो दुसरा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करायचं आहे. सिम्पली अशा पद्धतीने बॅक यायचं आहे, बीट मार्क ओपन करायचं आहे आणि मग इथे बघू शकताय थोडं पुढे या अशा पद्धतीने इथं हा पहिला मोठा फोटो ह्याच्यावरती सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करा आणि इकडे राहिलेले जे काही फोटो आहेत ह्या राहिलेल्या सर्व फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. ठीक आहे. हां ओके. सो या राहिलेल्या सर्व फोटोवरती इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे आणि या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट सिम्पलीवर एक्सपोर्टचं बटन ह्याच्यावरती क्लिक करा. इथं 1080 पिक्सल ठेवायचं आहे आणि मग 1080 पिक्सलहून कोड 1 नंबर ठेवायचा. फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल अशा पद्धतीने एवढी आणि सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं. दिस प्रोजेक्ट कॅनॉट बी एक्सपोर्ट. वाय ब्रो, एक्सपोर्ट एनिवे द नंबर ऑफ व्हिडिओ ॲक्टिव्ह सेम. ओके. सो एक्सपोर्ट एनिवे करा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. ठीक आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ एक्सपोर्ट होईल. बाकी व्हिडिओज गॅलरीमध्ये सेव्ह करा, सेव्हचा ऑप्शन येईल, सगळं करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय, धन्यवाद.